आणि या LICचा हा अभिमान, हा बहुमान ज्यांनी कुडाळ शाखेत विस्तारित केला आहे ते कुडाळ शाखेचे आमचे कॅप्टन सन्माननीय तुषारजी कर्णिक यांचा सन्मान होतोय। मी विनंती करतो लाजरी अध्यक्ष आणि लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक राजू पाटणकर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा। LIC ऑफ इंडिया कुडाळ शाखेचे शाखा प्रबंधक आदरणीय तुषारजी कर्णिक साहेब। LIC साठी जोरदार टाळ्या वाजूया, कारण कुठच्याही वित्तीय संस्थेला आदर्शवत असणारी ही कामगिरी LIC करते आणि मला अभिमान आहे की अशा जगातल्या सर्वात मोठ्या आर्थिक संस्थेशी मी जोडला गेलोय। कर्णिक साहेब आपलं मनपूर्वक स्वागत। जाऊया मैदानाच्या दिशेने, ऐकूया आवाज निखिल भरतू। धन्यवाद बादल सर। लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग ओरम डे नाईट क्रिकेट स्पर्धा थरार आपण पाहताय, अनुभवता ही स्पर्धा या मैदानावरती। आजचा अंतिम दिवस आणि चौथ्या ग्रुपातील शेवटचा सामना। दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही संघ एक दोन सामने या लीग स्टेज मध्ये विजय ठरतोय। अति महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय। धाडसकर गोवा विरुद्ध तनु स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी हे दोन संघ एकमेकांसमोर उभे टाकताना पाहायला मिळतात। या महत्त्वाच्या सामन्यात गर्दीचा देखील उच्चांक आज गाठतोय। बरेच प्रेक्षक आज मैदानावरती उपस्थित आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सामना आपल्याला पाहायला मिळतोय धाडसकर गोवा विरुद्ध तनु स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी। नाणेफेक जाते तनु स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी संघाच्या बाजूने। प्रथमतः स्वीकारला जात आहे क्षेत्ररक्षण, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे धाडसकर गोवा संघ। सलामी जोडी ही मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळते, ती म्हणजेच विशाल शहा आणि प्रथमेश पवार। पंचांचा देखील इशारा मॅच सुरू होण्याचा। एक हाय व्होल्टेज सामना, एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय। उपस्थित सर्व प्रेक्षक आणि खेळाडूंचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे प्रेक्षक देखील आमच्या सोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून। पहिलं षटक लाजरी पॉवर प्लेचं षटक, सगळ्याच्या सगळे म्हणजे 11 प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत। 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। निश्चितच 38 सर्कलच्या आतमध्ये पहिला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने फटका केला होता। पहिल्या चेंडूवर सांघिक धावफलकाचं खातं, सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय मैदानावरती। निश्चितच एक धाव ही धावफलकावरती पहिल्या चेंडूचा खेळ हा होतोय समाप्त। खातं खोललं जातंय वैयक्तिक धावसंख्येचा आणि सांघिक धावफलक एक या धावसंख्येवरती। विशालच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर सिंगल मैदानावरती पाहायला मिळतोय। निश्चितच गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज विक्की आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचा स्ट्राइकिंग वरती प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर चेंडू मैदानावरती पाहायला मिळतोय। बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक। टप्पा पडल्यानंतर ऑफस्टीमच्या बाहेर वळणारा चेंडू, ऑफस्टीमच्या बाहेर जाणारा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानावरती। निर्धाव चेंडूची होते गणना, 2 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती। पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज विक्की याच्या माध्यमातून। मात्र येणारे 4 चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील कसे असतील हे पाहणं तेवढंच महत्वपूर्ण। पुन्हा एकदा बिडाऊनच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक तैनात, एकेरी धाव तोवर मात्र निघेल आणि सांघिक धावफलक देखील एकेरी धावनिशी वधारी घेतोय, तब्बल पोहोचतोय सांघिक धावफलक 2 धावा या धावफलकावरती। पहिल्या 3 चेंडूवर तर बराचसा कुठेतरी गोलंदाज हा वरचढ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र येणाऱ्या 3 चेंडूत कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल। निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती विकी सज्ज आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून। यावेळेस देखील फटका घेण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा त्या ठिकाणी कोणताही संपर्क नव्हता। बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक। हे निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक मध्ये। तब्बल 4था चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला जातोय। पहिल्या 4 चेंडूवर तर मोठ्या फटक्यांपासून जखडलं जात आहे, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारे 4 चेंडू। अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी पहिल्या 4 चेंडूवरती देखील पाहायला मिळते गोलंदाज विकी याच्या माध्यमातून। स्ट्राइकिंग वरती फलंदाज विशाल शहा आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती। उलटा चेंडू आणि निश्चितच फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। फटका बसलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू पर्यंत पोहोचला होता, मात्र थोडीशी चूक महागात पडते। एक झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि या चेंडूवर जीवदान मिळतंय विशाल शहा सारख्या घणागती फलंदाजाला, विस्फोटक फलंदाजाला निश्चितच त्या ठिकाणी जीवदान मिळतंय। सांघिक धावफलक देखील एकेरी धावेनिशी वधारी घेतोय, तब्बल पोहोचतोय 3 या धावसंख्येवरती आणि मिळालेल्या जीवदानाचा कितपतरित्या फायदा उठवला जातोय हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल। मिड ऑफ क्षेत्रकाकडून त्या ठिकाणी निश्चितच झेल सुटतोय, मात्र येणारा काय ठरवेल कितपत भागात ठरतोय हा सुटलेला झेल।
निश्चितच अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल या पॉवर प्लेच्या षटकातील. बघावं लागेल काय घडेल. अतिशय सुंदर आयोजनाची स्पर्धा आपण पाहताय. लाजरी ग्रुपची डे नाईट क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहतायत. अतिशय बराच प्रतिसाद, चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रेक्षकांच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा मैदानावरती देखील बरेचसे आज प्रेक्षक उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेस देखील पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते गणना. निश्चितच शेवटचा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला जातोय आणि सांघिक धावफलक देखील 3 धावेंवरती स्थिरावतोय. पहिल्या लाजरी पॉवर प्लेचा या ठिकाणी होतोय खेळ समाप्त पहिल्या षटकाचा आणि सांघिक धावफलक 3 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ हा होतोय समाप्त. 3 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघावं लागेल येणाऱ्या 4 षटकात कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कितपत धावांचा रतीभार रचला जाईल का, येणाऱ्या काळात या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून विस्फोटक फलंदाजी केली जाईल का, हे पाहणं देखील तेवढंच महत्वपूर्ण. निश्चितच पंचांचा इशारा बॅटर चॉईस पॉवर प्लेचं षटक असल्याचा, म्हणजे बॅटर चॉईस पॉवर प्ले. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावरती निर्बंध असणारं षटक. फक्त 3 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकात अतिशय अचूक टप्प्याची भेदक मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकिक याच्या माध्यमातून फक्त 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुसरं षटक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने पाहायला मिळतोय. तो म्हणजेच गोलंदाज सनी कसबे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. हे दुसरं षटक, षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेस पुढे सरसावत समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. चेंडू 1 बाउन्स फरार हा येतोय लाजरी चौकार. सांघिक धावफलक देखील 4 धावेनिशी वधारी घेतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. मात्र बघावं लागेल निश्चितच सुंदर फटका, सुरेख टायमिंग. येणाऱ्या काळात देखील या फलंदाजीच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे मात्र पाहणं तेवढंच महत्वपूर्ण. याच फलंदाजाचा मागच्या षटकात त्या ठिकाणी झेल सुटलाय आणि त्याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतो. या पहिल्या चेंडूवर चौकार निघतोय. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी, सुरेख टायमिंग आणि सुरेख फटका फलंदाज विशाल शहा याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा निश्चितच कमबॅक केला जातोय गोलंदाजीच्या माध्यमातून. सनी कसबे हा गोलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. भलेही पहिल्या चेंडूवर त्या ठिकाणी चौकार निघाला असेल, मात्र दुसऱ्या चेंडूवर अतिशय सुरेख टप्प्याचा चेंडू बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची होते गणना. 2 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती. निश्चितच कमबॅक केला जातो या दुसऱ्या चेंडूवरती. मात्र येणारा काळ, येणारे 4 चेंडू कशा प्रकारे असतील हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण. निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा लॉंग स्टॉकच्या दिशेने यष्टी निश्चितच गोलंदाजीच्या डोक्यावरून फटका पाहायला मिळतोय. चेंडू त्या ठिकाणी रोखला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि जोपर्यंत फेकी केली जाते तोवर मात्र निघतील 2 धावा आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा या धावफलकावरती. श्याम भगत पोलीस कर्मचारी यांचं व्यासपीठावर हार्दिक हार्दिक लाजरी स्वागत. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती. निश्चितच बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या 3 चेंडूवर. का मोठा फटका खेळला जाईल विशालच्या माध्यमातून. यावेळेस देखील सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. थोडासा गतीमध्ये परिवर्तन करतोय, बीट करतोय फलंदाजाला. पुन्हा एकदा बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडू गणला जातोय आमच्या स्कोरिंग बुक मध्ये. तब्बल 4थ्या चेंडूचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावरती. पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळतोय. 6 धावा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यावरती. निश्चितच 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. निश्चितच मोठ्या फटक्यांपासून जखडला जातोय. पहिल्या चेंडूवर भलेही चौकार निघाला असेल, मात्र पुन्हा पुढच्या 3 चेंडूवर जखडलं जातोय. यावेळेस पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतील कट घेऊन फाईन लेग क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवरती आणि निश्चितच पुन्हा एकदा एकेरी धाव ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सांघिक धावफलक दुहेरी आकड्यावरती 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी या दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक एंडवरती प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यात देखील बहारदार फलंदाजी या फलंदाजानं केली होती. तशाच प्रकारची फलंदाजी देखील या सामन्यात पाहायला मिळते का हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. अंतिम चेंडू या दुसऱ्या षटकाचा, सांगता करणारा चेंडू या दुसऱ्या षटकाची.
निश्चितच 7 धावा खर्च करणारी गोलंदाजी पहिल्या 5 चेंडूवर त्या ठिकाणी 7 धावा या खर्च केल्या जात आहेत सनी याच्या माध्यमातून. सांगता करणारा चेंडू पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स विरुद्ध बाजूने. यावेळेस देखील बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक वन बाउन्स गॅदर करतोय. निश्चितच सीमारेषा जवळ चेंडू रोखला जातोय आणि निश्चितच निघते ती एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी सांघिक धाव फलक 2 षटकांचा खेळ समाप्त होत आहेत. नेल्सन फिगर 11 धावा या धाव फलकावरती. सेमीफायनलच्या चिठ्ठ्या उडवतोय 3 संघ नोंद घ्या. फ्रेंडशिप चेनवन कॅप्टन, ध्रुव पारसे गोवा कॅप्टन, HYS गोवा कॅप्टन आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांचा एखादा प्रतिनिधी हा या इनिंगचा खेळ संपल्यानंतर मान्यवर कक्षामध्ये चिठ्ठ्या उडवतोय. सेमीफायनलसाठी चालू सामन्यातल्या विजेत्याची सेमीफायनल दुसऱ्या क्रमांकावर होईल आणि इतर संघांची सेमीफायनल पहिली होईल. सगळ्या संघ मालकांपर्यंत हा निरोप पोचला जातोय. जर आपण उपस्थित असलात तर आपल्या समक्ष, अन्यथा या इनिंग ब्रेक्समध्ये सेमीफायनलच्या चिठ्ठ्या उडतील. फ्रेंडशिप चेनवन, ध्रुव पारसे, HYS गोवा आणि हे दोन्ही संघ जे मैदानावर खेळत आहेत त्यांच्या प्रतिनिधींनी याची नोंद घ्यावी. या सामन्याच्या इनिंग नंतर सेमीफायनलच्या चिठ्ठ्या ड्रॉ फॉर सेमी फिनाले लाजरी ट्रॉफी 2024. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा विकी फाईन क्षेत्रात सुंदर फटका, दर्जेदार टायमिंग निश्चितच त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्वागत केलं जातंय गोलंदाजाचं चौकारणीशी आणि सांघिक धाव फलक देखील 4 धावेनिशी बदारी घेतोय. तब्बल पोहोचतोय सांघिक धाव फलक 15 धावा या धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी विकी आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. ज्यानं पहिलं षटक लाजरी पॉवर प्लेचं षटक फक्त 3 धावा खर्च करणारा हाताळलं होतं, तोच आता मात्र पुन्हा एकदा विकी पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती. 3रं षटक हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवर स्वागत केलं जातंय फलंदाज प्रथमेश माध्यमातून. निश्चितच बघावं लागेल येणाऱ्या काही चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी केली जाते, कमबॅक कसा होईल गोलंदाजाचा हे पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निश्चितच बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. थोडीशी निश्चितच टायमिंग खराब त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर चेंडू 7 फटका खेळला असता तर निश्चितच त्या ठिकाणी फटका निघाला असता. थोडीशी जल्दबाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बघावं लागेल 2 चेंडूचा खेळ समाप्त मैदानावरती. यावेळेस देखील बॅटची आतील कट खेळत यष्टीरक्षक देखील फंबल आणि निश्चितच बॅकअप होतोय फाईन लेग क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि सांघिक धाव फलक पुन्हा एकदा एकेरी धावेनिशी वधारे घेतोय. तब्बल पोहोचतोय आणि नो चेंडूचा देखील इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. म्हणजे पुढच्या चेंडूवर असेल ही फ्री हिट. सांघिक धावफलक 2 धावेनिशी वधारे घेतोय. तब्बल पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. फ्री हिट म्हणजे यानंतर असेल एक मनसोक्त फटका खेळण्याची संधी आणि समोरच्या सगळ्यात स्ट्रायकिंगच्या दिशेने निश्चितच पाहायला मिळतोय तो म्हणजेच विशाल शहा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू बघावं लागेल काय घडेल या फ्री हिटच्या चेंडूवरती. का मोठा फटका निघेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील होईल फलंदाजच्या माध्यमातून. मात्र बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या फ्री हिटच्या चेंडूवर. यावेळेस देखील समोरच्या दिशेने फटका पाहायला मिळतोय. निश्चितच लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवरती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निश्चितच चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट आणि चांगल्या प्रकारचा ताळमेळ साधा दुसरी धाव देखील पूर्ण आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती आणि सांघिक धाव फलक देखील 2 धावेनिशी वधारे घेतोय. तब्बल पोहोचतोय सांघिक धाव फलक 19 धावा या धाव फलकावरती. बचावात्मक प्रयत्न पाहायला मिळतो या फ्री हिटच्या चेंडूवरती. गोलंदाज विकीच्या माध्यमातून अतिशय अचूक टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतो. विकीच्या माध्यमातून पहिल्या 3 चेंडूचा खेळ होतोय समाप्त या 3ऱ्या षटकातील. निश्चितच थोडंसं कुठेतरी गोलंदाज मागण्या ठरताना पाहायला मिळतोय पहिल्या 3 चेंडूवरती. मात्र येणारे 3 चेंडू कशा प्रकारे असतील हे बघावं लागेल. निश्चितच पुन्हा एकदा त्या ठिकाणी रिव्हर्सचा अटेम्प्ट, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता आणि निश्चितच लेग बायचा देखील इशारा येतोय. चांगल्या प्रकारचा ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये. चिक्की सिंगल मैदानावरती पाहायला मिळतो आणि सांघिक धाव फलक देखील एकेरी धावेनिशी वधारे घेतोय. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूवर कशा प्रकारे जकडला जातोय का मोठा फटका खेळला जातोय हे प्रथमेशच्या माध्यमातून हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. बघावं लागेल काय घडेल या मॅच मध्ये. एक रंगतदार सामना, दोन्ही संघ तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे टाकताना पाहायला मिळत आहेत. धाडसकर गोवा, तनुष स्पोर्ट्स भटवाडी सावंतवाडी हे 2 संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच गोलंदाज मार्कवर यावेळेस देखील प्रथमेशच्या बॅट मधून घुटना टेक तमाशा देख चेंडू फरार, 1 बाउंस सीमारेषेच्या पार, चौकार, लाजरी चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक देखील 4 धावनिशी परावरती 24 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ हा सामना विजयी ठरेल तो निश्चितच या स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात प्रवेश करेल. मात्र बघावं लागेल कोणता संघ असेल, कितपत धावांपर्यंत मजल मारली जाते ती म्हणजेच धाडसकर गोवा संघाच्या माध्यमातून हे मात्र पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. निश्चितच 24 धावा, 3रं षटक हे प्रगतीपथावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. आता मात्र बघितलं गेलं तर 5 चेंडूवरती 12 धावा या खर्च केल्या जात आहेत गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या षटकात त्या ठिकाणी 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी मात्र दुसऱ्या षटकात कुठेतरी महागडा ठरताना पाहायला मिळतो. अंतिम चेंडू या 3ऱ्या षटकाचा ऑप्शनच्या बाहेर सफल होऊन सुंदर फटका, दर्जेदार टायमिंग निश्चितच पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू फरार, 1 बाउंस हा येतोय, लाजरी चौकार, सांघिक धावफलक देखील परावरती 4 धावनिशी बॅक टू बॅक दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 28 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 3 हे होतंय समाप्त मैदानावर आणि सांघिक धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा या धावफलकावरती. येणारे चेंडू 12 चेंडूत कितपत धावा निघतायत आणि कितपत धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी संघाला दिलं जातंय हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. निश्चितच नवीन गोलंदाज देखील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. 3 षटकांचा खेळ समाप्त, 28 धावा या धावफलकावरती. अतिशय सुंदर आयोजन नियोजन हे लाजरी ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळते. लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण पाहताय. अनुभवता ही स्पर्धा या मैदानावरती रंगतदार चाललेली ही स्पर्धा आणि आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा. 4थ्या ग्रुप मधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अति महत्वाचा सामना आणि यानंतर असेल ते सेमीफायनलचे सामने. मात्र तत्पूर्वी या सामन्यात कोणता विजयी ठरतोय संघ हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. जो संघ या सामन्यात विजयी ठरेल तो निश्चितच मेगा सेमीफायनल सामन्यात प्रवेश करेल. बघावं लागेल आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने नवीन गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या चेंडूवर उडवलाय चेंडू, बघावं लागेल गाव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल टिपला जातोय. निश्चितच फटका फसतोय त्या ठिकाणी आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावतोय मैदानावर. एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा या धावफलकावरती. विशाल शहा याची खेळी होते समाप्त. थोडंसं ताकद अपूर्ण असा फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. थोडीशी दूरी देखील कमी पडते आणि निश्चितच पहिला हादरा फलंदाजी करणाऱ्या धाडसकर गोवा क्रिकेट संघाला आणि सांघिक धावफलक एका गड्याच्या मोबदल्यात 28 धावा धावफलकावर. संघ नोंद घ्या, सेमीफायनलच्या चिठ्ठ्या इनिंग ब्रेक्स मध्ये उडवल्या जातील. फ्रेंडशिप चेनवन आपला प्रतिनिधी पाठवा. ध्रुव पारसे गोवा संघ, HYS गोवा आणि मैदानावर खेळणाऱ्या 2 संघांचे प्रतिनिधी तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी आणि धाडसकर गोवा या संघांचे प्रतिनिधी आपण इनिंग्स ब्रेक मध्ये व्यासपीठावर ठेवावेत. आम्ही चिठ्ठ्या उडवतो सेमीफायनलसाठी. मात्र चालू सामन्यातील विजेत्या संघाचा सेमीफायनल 2ऱ्या क्रमांकावर खेळवण्यात येईल. उत्कृष्ट हिंदी मराठी समालोचनासाठी राजा सामंत यांच्यासाठी मच्छी व्यावसायिक नाना सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे आणि मालवणी कॉमेंट्रीसाठी मच्छी व्यावसायिक नाना सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे. धन्यवाद नाना. 1-21 आणि 5-25 तुमका परमेश्वरान मिळवून देऊन दे, तुमचा घर भरान दार वतांदे. पहिल्या चेंडूवर गडी गारद होतो. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंगलटी येताना पाहायला मिळतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा बंटी बद्री फुलटॉस चेंडू आणि फुल समाचार फुलटॉस चेंडूवर आणि निश्चितच पुन्हा एकदा नो चेंडूचा देखील इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. एक भीमर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक 5 धावेनिशी बाजारी घेतोय. तब्बल पोहोचतोय सांघिक धावफलक 33 धावा या धावफलकावरती. भीमर पद्धतीचा चेंडू बंटी बद्री आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. बघावं लागेल फ्री हिटच्या चेंडूचा कतपदरीत्या फायदा उठवला जातोय बंटीच्या माध्यमातून. निश्चितच आल्या चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळतोय बंटी बद्रिक याच्या माध्यमातून.
निश्चितच बघावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शुभम आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर फ्री हिटचा असेल चेंडू फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा फाईनल क्षेत्रात निश्चितच पुन्हा एकदा चेंडू जातोय हा येतोय लाजरी चौकार सुंदर फटका बंटियाच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा नो चेंडूचा देखील इशारा बॅक टू बॅक दुसरा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हरस्टेप करतोय खेळाडू दुसरा परत अजून एक असेल फ्री हिटची संधी सांघिक धावफलक अजून 5 धावेनिशी वधारतोय तब्बल पोहोचतोय 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत बघावं लागेल पुन्हा एकदा फ्री हिटची संधी एक मनसोक्त फटका खेळण्याची संधी आणि निश्चितच बघावं लागेल बंटी आहे स्ट्राइक एंड वरती काय घडेल थोडासा दबाव कुठेतरी चुकताना पाहायला मिळतोय गोलंदाज पहिला चेंडू भीमर पद्धतीचा होता आणि दुसरा चेंडू ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू आणि निश्चितच बघावं लागेल या फ्री हिटच्या चेंडूचा कशा प्रकारे फायदा उठवला जातोय पुन्हा एकदा बंटीच्या माध्यमातून निश्चितच काय घडेल येणाऱ्या चेंडूवर हे मात्र बघावं लागेल चौथं षटक हे प्रगती पथावर 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस देखील बघावं लागेल चेंडू जातोय निश्चितच यष्टीरक्षकाच्या हातात आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये आणि सांघिक धावफलक जैसे ते म्हणजेच 38 धावा या धावफलकावरती एक अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय बचावात्मक प्रयत्न त्या ठिकाणी गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय फ्री हिटच्या चेंडूवर निश्चितच फ्री हिटचा चेंडू होता आणि तो बचावात्मक चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाजच्या माध्यमातून यावेळेस देखील फटका बसलाय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकेल का खोदा गोलंदाज त्या ठिकाणी झेल खाली येण्याचा प्रयत्न मात्र झेल घेण्याचा प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय आणि पुन्हा एकदा एक धाव त्या ठिकाणी निघते 2 धावा त्या ठिकाणी निघतायत मैदानावर आणि सांघिक धावफलक 40 धावा या धावफलकावरती 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त निश्चितच एक फटका खेळला होता बराच उंची प्राप्त करणारा चेंडू आपण पाहिला त्या बंटीच्या बॅट मधून मात्र बघावं लागेल येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातात मागचे 3 चेंडू तर खूप महागात पडलेत गोलंदाजाला मात्र फलंदाज कशा प्रकारे येणाऱ्या 3 चेंडूवर कशा प्रकारे खेळ केला जाईल फलंदाजच्या माध्यमातून हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज यावेळेस देखील कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच तो प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक ही निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये आता मात्र एक अचूक टप्प्याचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस देखील निश्चितच पुन्हा एकदा त्रिफळाचीत झाला होता मात्र पंचांचा इशारा पुन्हा एकदा नो चेंडूचा पुन्हा एकदा गोलंदाज कुठेतरी ओव्हर स्टेपिंग आपल्याला पाहायला मिळतोय तिसरा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजच्या माध्यमातून आणि निश्चितच सांघिक धावफलक 41 धावा माफ करा 42 धावा या धावफलकावरती नो चेंडू आणि त्यानंतर बाईच्या स्वरूपात एकेरी धाव आता मात्र पुन्हा एकदा निश्चितच असेल फ्री हिटचा चेंडू अजून एक बनसोक्त फटका खेळण्याची संधी त्या ठिकाणी असेल आणि स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज प्रथमेश पवार ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची तो प्रथमेश पवार स्ट्राइक एंडच्या दिशेने आणि चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिट बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या फ्री हिटच्या चेंडूवरती गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा यावेळेस देखील निश्चितच डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय क्षेत्ररक्षक जोराने चेंडूवरती येतोय निश्चितच एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावखेड देखील वळतायत चांगल्या प्रकारचा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानावरती आणि सांघिक धावफलक 2 धावेनिशी परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय 44 धावा या धावफलकावरती 44 धावा या धावफलकावरती 5 चेंडूंचा खेळ समाप्त बरच लांबतय षटक मैदानावरती तब्बल 15 धावा या 5 चेंडूवरती खर्च केल्या जात आहेत गोलंदाजच्या माध्यमातून 44 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा सांगता करणारा चेंडू पुन्हा एकदा त्या ठिकाणी शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय वन बाउन्स गॅदर केला जातोय चेंडू आणि पुन्हा एकदा नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून तब्बल 4था नो चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय बरच लांबतय षटक पुन्हा एकदा असतील 2 धावा आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित 2 धावेनिशी 46 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल मैदानावरती आणि स्ट्राइक एंड वरती असेल बंटी बद्रिके आपल्याला पाहायला मिळतोय कशा
प्रकारे खेळ केला जाईल, कशा प्रकारे या चेंडूचा सामना केला जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. एक मनसोक्त फटका खेळण्याची पुन्हा एकदा संधी बंटीच्या माध्यमातून पाहायला मिळते. बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या चेंडूंवरती. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. एक गडी गारद केला जातोय, मात्र 17 धावा 5 चेंडूवर, तब्बल 4 नो चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना आपल्याला निश्चितच सुरेख फटका, मात्र एकेरी धाव त्या ठिकाणी पाहायला मिळते मैदानावर. आणि सांघिक धावफलक एकेरी धावेची बदारी घेतोय, तब्बल पोहोचतोय सांघिक धावफलक 47 धावा धावफलकावरती. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अखेरकर डॉक्टर, त्याचप्रमाणे डॉक्टर सावंत यांचं आम्ही मनपूर्वक लाजरी स्वागत करतोय. त्याचप्रमाणे लाजरीचे माजी कर्णधार पप्पू पाटणकर यांचंही आम्ही अंतिम दिवसासाठी मनपूर्वक स्वागत करतोय. उत्कृष्ट निवेदक प्राध्यापक वैभव खानोलकर आणि पत्रकार राजाराम धुरी यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. षटकारासाठी नाना सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक, त्याचप्रमाणे किशोर पेडणेकर 200 रुपये, आनंद नागोळकर 100 रुपये. षटकारासाठी 200 रुपये आणि इनिंग्स ब्रेक मध्ये सेमीफायनल आणि त्यासाठी चिठ्ठ्या फ्रेंडशिप चेनवन, ध्रुव पारसे गोवा, SYS गोवा आणि चालू सामन्यातील दोन्ही संघांचे प्रतिनिधी आपण इनिंग्स ब्रेक्स मध्ये व्यासपीठावर उपस्थित राहावं. आम्ही सेमीफायनलसाठी उडवतोय चिठ्ठ्या. आणि महत्त्वाची सूचना, या सामन्यातील विजेत्या संघाचा सेमीफायनल दुसऱ्या क्रमांकावर राहील आणि सेमीफायनलसाठी षटकांची संख्या, पॉवर प्ले आणि गोलंदाज ही अधिकृत घोषणा अगदी काही क्षणांमध्ये आपण पाहतोय, अनुभवतोय. लाजरी चषक 2024 पर्व पहिले. 47 धावा या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात सांगता करणारं षटक, इनिंगची सांगता करणारं षटक घेऊन गोलंदाज तुषार रणदिवे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गवरती स्ट्रायकिंग वरती असेल बंटी बद्रिके, नॉन स्ट्रायकिंग वरती प्रथमेश पवार आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू तुषारच्या माध्यमातून पाहायला मिळतो, सुंदर फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर क्षेत्रात, जोपर्यंत फेकी केली जाईल तोवर मात्र निघेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धाव फलक 48 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेतली जाते, ती म्हणजेच दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज तुषार रणदिवे. बघावं लागेल या स्लॉक ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल का. पुन्हा एकदा जी पहिल्या मागच्या षटकात जशा प्रकारे गोलंदाजी झाली तशा प्रकारे फलंदाजी केली जाईल का हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. मात्र बघावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती तुषार. यावेळेस देखील टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू निश्चितच बाकीचं काम पूर्ण करतोय. यष्टीरक्षक ही निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बॉक्स मध्ये. दुसरा चेंडू या 5व्या षटकातील निर्धाव गणला जातोय. मागचं षटक कुठेतरी थोडस महागडं ठरताना पाहायला मिळतंय, मात्र हे स्लॉक ओव्हरचं षटक कशा प्रकारे हाताळलं जाईल हे पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश पवारच्या माध्यमातून, मात्र पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न होता फलंदाजांच्या माध्यमातून, मात्र प्रयत्नच राहतोय. धावबाद त्या ठिकाणी प्रथमेश पवार हा फलंदाज माघारी आपल्याला पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलक 2 गड्याच्या मोबदल्यात 48 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर असेल मैदानावरती, काही क्षणात देखील सज्ज होईल मैदानावर. निश्चितच नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. विकी मुंबईकर हा फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय. बघावं लागेल विकीच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त या स्लॉक षटकाच्या. बघावं लागेल निश्चितच काय घडेल येणाऱ्या 3 चेंडूवरती. एक हाणामारीचं षटक, स्लॉक कव्हर ज्याला संबोधलं जातं, आणि निश्चितच बंटी बद्रिके हा स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. आतापर्यंत सामना केला जातोय 8 चेंडूंचा, 12 धावा त्याच्या बॅट मधून निघतायत बंटी बद्रिकेच्या. मात्र येणाऱ्या 3 चेंडूवर कशा प्रकारे धावांची लयलूट केली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. तुषार रणदिवे गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील जमली लगेचचा फटका, लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवास, एकेरी धाव तर वेगात पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती, धाव बाद करण्याची संधी आणि निश्चितच चांगल्या प्रकारची फेकी. पहिली फेकी आली नॉन स्ट्राईक एंडला आणि त्यानंतर ती कलेक्ट करत स्ट्राईक एंडच्या दिशेने फेकी.
जी विकेट पाहिजे होती ती विकेट या ठिकाणी मिळते. बट्टी बद्रिके माघारी परततोय. सांघिक धाव फलक पोहोचतोय तो म्हणजे 49 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात आणि नवीन बॅटर देखील पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. या सुंदर थ्रो साठी मच्छी व्यावसायिक नाना सावंत यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे. ज्या खेळाडूने हा थ्रो बॉलरच्या दिशेने केला होता त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. सामना संपल्यानंतर आपण येऊन या पारितोषिकाचा स्वीकार करावा. धन्यवाद मच्छी व्यावसायिक नाना सावंत. नवीन बॅटर देखील सज्ज होईल. राज हा विष्णू साई फर्निचरचे मालक साई मेसरी यांच्याकडून या आयोजनासाठी 1000 रुपयांची देणगी येते. त्याचप्रमाणे घाटकोपरवरून खास गुरुभाई सामंत या स्पर्धेसाठी उपस्थित राहत आहेत. गुरुभाई आपल्याला विनंती आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. आदरणीय गुरुभाई सामंत. 49 धावा धाव फलकावरती शेवटचे 2 चेंडू बघावं लागेल. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. राज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राजच्या माध्यमातून प्रयत्नच राहतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक मध्ये आणि निश्चितच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होईल तुषार रणदिवे. आतापर्यंत या 5 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च करणारी गोलंदाजी. सांगता करणारा चेंडू मात्र तो सांगता करणारा चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर पंचांकडून दंडित केलं जात आहे आणि दंडात्मक धावसंख्येने सांघिक धावफलक अतिरिक्त धावेची बदारी घेतोय. 50 धावा या धावफलकावरती. निश्चितच बघावं लागेल पुन्हा एकदा त्या चेंडूची फेकी करावी लागेल. स्वेर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. निश्चितच नो आर्ग्युमेंट्स प्लीज. पंच सामना चालू करा. नो आर्ग्युमेंट्स. पन्नास धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्या चेंडूची फेकी करावी लागेल गोलंदाजाला. एक ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर आणि पंचांकडून दंडित केलं जातंय. 50 धावा या धावफलकावरती. पुन्हा एकदा तुषार रणदिवे सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. 3 धावा 5 चेंडूवरच खर्च केल्या जात आहेत. बघावं लागेल स्ट्राईक वरती असेल राज हा फलंदाज. काय घडेल येणाऱ्या चेंडूवरती हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आणि स्ट्राईक वरती राज त्या ठिकाणी सज्ज पाहायला मिळतोय. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतोय. मात्र प्रयत्न जातोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक आणि शेवटच्या चेंडूवर धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज त्या ठिकाणी धावबाद विकी आपल्याला पाहायला मिळतोय. 4 गड्याच्या मोबदल्यात सांघिक धावफलक 50 धावा या धावफलकावरती आणि सांघिक धावफलक बघितला गेला तर 5 षटकात 50 धावा 10 धावांची सरासरी ताकद 50 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटाक्यांची देखील आतषबाजी पाहायला मिळते मैदानावरती. प्रेक्षकांची देखील तोबा गर्दी आणि निश्चितच कोणता संघ असेल या ग्रुप मधून सेमीफायनल जाणारा 4था संघ हे काही क्षणातच देखील तोपर्यंत जाऊया म्हणजेच दुसऱ्या इनिंग मध्ये काही क्षणातच जोडले जाऊ. 30 चेंडू 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतो सांगण्यासाठी देखील मायक्रोफोन वरती बदल होतोय. जाऊया ऐकूया आवाज मराठीचा बुलंद आवाज. अमोल जमदाडे सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. तत्पूर्वी जोडले जाऊ आपण बादल सरांकडे आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये अमोल जमदाडे सर. धन्यवाद निखिल. उत्कृष्ट मराठी हिंदी समालोचनासाठी राजा सामंत यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. रुपेश रावले यांच्याकडून 500 रुपयांचं. धन्यवाद रुपेश. अभिनंदन राजा सर. सेमीफायनलच्या आम्ही चिठ्ठ्या उडवतोय. आमच्या मान्यवरांना विनंती या ड्रॉसाठी आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय आकेरकर सर, तुषारजी कर्णिक साहेब, पप्पू पाटणकर, डॉक्टर सावंत, दिनेशजी पेडणेकर, गुरुभाई सामंत या सर्वांच्या शुभ उपस्थितीमध्ये सेमीफायनलचा ड्रॉ जाहीर होतोय. स्वरूप सावंत आपल्याला विनंती 4ही संघांच्या चिठ्ठ्या आपण सज्ज ठेवाव्या. कॅमेरामॅन कमलेश आपल्याला विनंती आपण कॅमेरा सज्ज ठेवावा. अमर खोत या चिठ्ठ्या घेऊन येत आहेत आणि 4ही संघांचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत असं गृहीत धरून आम्ही सेमीफायनलसाठी चिठ्ठ्या उडवतोय. कमलेश प्लीज कवर. 4ही संघाचे कर्णधार आपल्यासाठी सूचना दिलेली आहे. HYS गोवा स्वप्नील मळिक उपस्थित आहे. फ्रेंडशिप चेनवन, ध्रुव पारसे गोवा आणि धाडसकळ गोवा आणि तनुस्फोट भटवाडीचे प्रतिनिधी. चिठ्ठ्या तयार आहेत.
अमर आपल्याला विनंती, या चिठ्ठ्या आपण समोरच्या टेबलवर टाकाव्या, या चिठ्ठ्या थोड्याशा मिक्स कराव्या. मान्यवरांच्या हातात आपण चिठ्ठ्या द्या. अकेरकर सर यांच्या हातामध्ये चिठ्ठ्या अकेरकर सर आपण समोरच्या टेबलवर टाकाव्या. चालू सामन्यातील विजेत्या संघात सेमीफायनल दुसऱ्या क्रमांकावर होईल. या चिठ्ठ्या मोकळ्या झालेल्या आहेत, आपल्याला दिसतंय. उत्कृष्ट गारमेंटसाठी प्रसिद्ध मितांश गारमेंट फायनलसाठी दोन्ही संघातील खेळाडूंना जर्सी प्रदान होतील आणि मितांश गारमेंटच्या माध्यमातून एक यशस्वी उद्योजिका म्हणून राज्यभर, राज्याच्या बाहेर ज्यांची ख्याती आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुकन्या वाडके मॅडम, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या आपण उचलाव्यात. 2 चिठ्ठ्या एकत्र आपण उचलाव्यात आणि आपल्या हाती ठेवून त्या उघडून आम्हाला दाखवाव्या. चालू सामन्यातील विजेत्या संघाचा सेमीफायनल दुसऱ्या क्रमांकावर होईल, याची आपण दक्षता घ्या. जर यामध्ये विनरची चिठ्ठी असेल तर तो दुसरा सेमीफायनल असेल. चिठ्ठी येते विनरची, म्हणजे जो असेल दुसरा सेमीफायनल, आणि दुसऱ्या सेमीफायनल मध्ये सामना असेल ध्रुव पारसे गोवा संघाचा. याचा अर्थ अकेरकर सर, या पहिल्या 2 चिठ्ठ्या आपण उचलाव्यात आणि त्यातील नावं आम्हाला जाहीर करून सांगावीत. कॅमेरावर हा ड्रॉ पाहायला मिळतोय आणि अकेरकर सर अधिकृतरित्या ही नाव जाहीर करतायत. हॅलो, फ्रेंडशिप चेंदवण आणि HYS गोवा दुसरे सेमीफायनलिस्ट. हा पहिला सेमीफायनल होईल. HYS गोवा आणि फ्रेंडशिप चेंदवण हा पहिला सेमीफायनल, आणि या सामन्यातील विजेता संघ विरुद्ध ध्रुव पारसे गोवा हा दुसरा सेमीफायनल. पुन्हा एकदा मान्यवरांचे मनपूर्वक आभार. सर्वांना विनंती स्थानापन्न होण्यासाठी. नाईक अँड कंपनीचे सर्वेसर्वा आमचे मित्रवर्य समीर साखळकर इथे उपस्थित आहेत. समीर साखळकर, आपलं आम्ही मनपूर्वक लाजरी स्वागत करतोय. आपल्याला विनंती, आपण मान्यवर कक्षात स्थानापन्न होण्यासाठी. कुडाचे अनेक सुपुत्र आज या स्पर्धेच्या निमित्तानं मैदानावर उपस्थित आहेत. बरेच मान्यवर मैदानाच्या खाली सुद्धा उपस्थित आहेत. या सर्वांचं मनपूर्वक लाजरी 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 स्वागत. हॅलो चिक, धन्यवाद बादल सर, धन्यवाद निखिल. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेडी कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सन 2024 मध्ये आपलं मनापासून, हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत. उपअंत फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी 2 मातब्बर संघ एकमेकांच्या समोर येत आहेत. पाहतोय डावाला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय पप्पू तोडकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला तुषार. पहिलाच बॉल पप्पूला आडव्या बॅटने खेळायचा. बॅट आणि बॉल मध्ये अजिबात संपर्क नाहीये. चेंडू तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. विजय पवार गोलंदाजी मार्क वरती आहे. विजयासाठी जर आपण पाहिलं तर लक्ष खूप मोठं आहे. या विकेटचा विचार केला तर निश्चितच ठीकठाक धावसंख्या फलकावरती लागली आहे. 51 धावा बनवायच्या आहेत तनुष पोट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपण पप्पू तोडकरला पाहतोय, जो महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये आपली सेवा बजावतोय. तो आहे स्ट्रायकिंग एंडला.
रनिंग मध्ये अडथळा निर्माण झालाय. पंचांनी मृत चेंडू घोषित केलाय. पुन्हा अमोल. एकदा या सुंदर आयोजनासाठी अभि गावडे यांच्याकडून लाजरीच्या आयोजनासाठी 20,000 रुपयांची देणगी प्राप्त होते. अभि गावडे यांच्यासाठी आपण टाळ्यांचा गजर करूया. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज साठी गुरुभाई सामंत यांच्याकडून 10,000 रुपयांचं पारितोषिक प्रायोजित होत आहे. धन्यवाद गुरुभाई सामंत, आपले सुद्धा मनपूर्वक लाजरी आभार. चांगला बॉल लेग स्टिक वरचा हलके स्टेअर केला. चेंडू जातोय, आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअरच्या दरम्यान एकच धाव ऍड होईल. एकेरी धावेने पप्पू तोडकरने आपलं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या देखील बिनबाद 1. लक्ष्य मोठा आहे त्यामुळे संघर्षही मोठाच करावा लागेल. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. या मॅच मध्ये लढावं लागेल, अन्यथा हार पत्करावी लागेल. चौथ्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारा संघ यामधून आपल्याला मिळेल. उडी 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 अगेन उडी और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. गोइंग 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 एंड गॉन. प्रेक्षक देखील खुश झालेत. प्रेक्षकाने झेल टिपला, त्याला नक्की पारितोषिक मिळेल. या झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी आनंद नागोळकर यांच्याकडून 100 रुपये, षटकारासाठी नाना साबन 100 रुपये आणि किशोरजी पेडणेकर मसुरे कावा यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक. सामंत अँड सामंत कंपनीचे मालक आदरणीय अतुलजी सामंत व्यासपीठावर उपस्थित आहेत. अतुलजी सामंत आपलं मनपूर्वक स्वागत. डोंगरी अध्यक्ष बाळा पावसकर यांच्याकडून झेल घेणाऱ्या प्रेक्षकासाठी अजून 50 रुपयांचं पारितोषिक. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कृपया लक्ष द्या. सामन्याला सुरुवात करायची आहे. 7 धावा फलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती तुषार रणदीवेने पाठवलंय मिडी विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. झंझावाती सुरुवात तुषारची. हुशारीने खेळला हा फटका विजय पवारच्या विरोधामध्ये. बॉलला पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. कमजोर चेंडू, वॉर्मअप पद्धतीचा चेंडू, त्याला भिरकवून दिलाय बॉडी लाईनच्या पलीकडे. याही वेळेला टप्प्याचा बॉल आणि हा पूल केलाय सक्सेसफुल. एक टप्पा घेत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लाजरी चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या पुढे चालली आहे. 11 धावा. प्रेक्षक देखील उत्साहित झालेत. गेले 3 रजनी ज्या फटक्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ते फटके आता यायला लागलेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये देखील जल्लोष निर्माण झालाय. तोडफोडवाली फलंदाजी 2 चेंडूमध्ये आतापर्यंत तुषार रणदीवेने फटकवलेत. 10 धावा. मागडा ठरलाय विजय पवार. टीमची धावसंख्या 11. 40 धावांची अजून आहे गरज. 26 चेंडू 40 धावा हे विजयासाठी समीकरण असेल, किंबहुना उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी 26 चेंडूमध्ये 40 धावा बनवाव्या लागतील. तनुष पोट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये आतापर्यंत 2 गोवा राज्यातील संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेत. तिसरा उपांत्य फेरीमध्ये गोव्याचा संघ प्रवेश करेल की तिसऱ्या संघाला रोखलं जाईल. तनुष पोट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमच्या बाजूने हे देखील पाहावं लागेल. 26 चेंडूंचा खेळ. 40 धावांची आहे आवश्यकता. युट्यूबच्या माध्यमातून जवळपास 5,000च्या आसपास प्रेक्षक लाईव्ह स्वरूपामध्ये हा सामना पाहतायत आणि प्रत्यक्ष मैदानावरती देखील खचाखच भरलेलं हे स्टेडियम तुम्ही पाहताय. क्रिकेटमय झालेलं कुडाळ आणि त्यामध्ये रंगलाय क्रिकेटचा रणसंग्राम. टप्प्याचा बॉल, खरा बॉल आणि यावेळेला गॅप मध्ये केला हा टॅप. चेंडू बॉडी लाईनच्या पलीकडे फरार. चौकार. 4 धावांनी टीमची धावसंख्या परावर्तित झाली आहे 15 धावांवरती. आता मात्र तुषारने सांगितलंय दिवा नाही वाद बदलते, दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते, नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलते. यावेळेला ती वेळ तुषार रणदिवे आपल्या टीम साठी बदलेल की तुषारच्या आक्रमकतेला थंडगार करणारा चेंडू विजय पवारच्या माध्यमातून टाकला जाईल हे आपल्याला पाहावं लागेल. विजय तयार, तुषार तयार. यावेळेला लाजवाब लाजवाब बॅटची चुम्मा घेत चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये हलकीशी कडा घेतली आहे आणि चेंडू प्रेक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. विकेटचं पतन, पहिला धक्का
टीमची धावसंख्या 15. 24 बॉलचा खेळ, 36 ची आहे आवश्यकता. अमोल, तालुक्यामध्ये कुडाच्या या भूमीवर पहिल्यांदाच 1 लाख पारितोषिक असणारी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि या सुंदर देखण्या स्पर्धेसाठी साईश अरवारी यांच्याकडून 5,000 रुपयांची देणगी येते. धन्यवाद साईश अरवारी. त्याचप्रमाणे एम्पायर जिम प्रथमेश केळवाईकर यांच्याकडून सुद्धा लाजरीच्या या सुंदर आयोजनासाठी 5,000 रुपयांची देणगी प्राप्त होत आहे. धन्यवाद साईश अरवारी, धन्यवाद प्रथमेश केळवाईकर, एम्पायर जिम. त्याचप्रमाणे सामंत होम अप्लायन्सचे अतुलजी सामंत यांच्याकडून आमच्या सुंदर आयोजनासाठी 5,000 रुपयांची देणगी प्राप्त होते. धन्यवाद अतुलजी सामंत, आपले मनपूर्वक आभार. स्वरूप सावंत, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते अतुलजी सामंत यांचं आपण स्वागत करावं. स्वरूप सावंत यांच्या शुभ हस्ते सामंत अँड सामंत कंपनीचे मालक अतुलजी सामंत यांनी या आयोजनासाठी 5,000 रुपयांची देणगी दिली. अतुलजी सामंत, आपले मनपूर्वक आभार आणि स्वागत. दीपक भोगटे, आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी 10,000 रुपये प्रायोजित केले ते गुरुभाई सामंत यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सन्माननीय अनिलजी कुलकर्णी यांनी आमच्या लाजरी आयोजनासाठी 5,000 रुपयांची देणगी दिली. सन्माननीय अनिलजी कुलकर्णी यांचे आपण आभार मानणार आहोत. तत्पूर्वी मॅन ऑफ द सिरीज 10,000 रुपये ज्यांनी प्रायोजित केले ते गुरुभाई सामंत यांचं दीपक भोगटे यांच्या शुभ हस्ते स्वागत होत आहे. आदरणीय गुरुभाई सामंत, आपले आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय, आपले लाजरी आभार मानतोय आणि आपलं लाजरी स्वागत सुद्धा करतोय. अनिलजी कुलकर्णी यांनी आमच्या आयोजनासाठी 5,000 रुपयांची देणगी दिली. अनिलजी कुलकर्णी, आपले सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि आभार मानतोय. अमोल, गोलंदाजीमध्ये बदल. रिक्वायर्ड रन रेट आहे ते 9 धावांचं प्रति ओव्हर. 24 चेंडूंचा खेळ, 36 धावांची आहे आवश्यकता. मॅजिकल पॉवर प्लेचं षटक संपलंय. नवीन गोलंदाज मैदानामध्ये ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने रोड एंड कडनं गोलंदाजी सुरुवात करेल महेश साखळकर. मलिंगा या टोपण या खेळाडूला ओळखलं जातं, अचूकतेचं माहेर घर. यावेळेला चांगला बॉल प्रचंड वेगात 140 किलोमीटरच्या वेगाने चेंडू तेज तरार यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. 1 षटक 1 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला. धावांसाठी संघर्ष या षटकामध्ये होईल की याही षटकात येथील धावा. चांगला बॉल, अचूक टप्पा. सातत्याने आपण सांगत असतो घरामध्ये पप्पा, कट्ट्यावरच्या गप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा खूप चांगला असावा. तो यावेळेला चांगला टप्पा महेश साखळकरचा आपण पाहिलंय. 2 चेंडू त्याने डॉट घेतलेत. यावेळेला बॅट वरती नीट आला नाहीये बॉल. चेंडू गेला कव्हर्सला. क्षेत्ररक्षक आहे विशाल शाह, जोपर्यंत चेंडूची फेकी करेल. 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकली आहे. 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बाद झालेला फलंदाज ज्याने झंझावाती सुरुवात केली होती तुषार रणदिवे, त्याला माघारी पाठवलंय. 4 चेंडूमध्ये 14 धावांची धुवाधार खेळी त्याने केली. 1 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. मात्र त्याच्या आक्रमकतेला थंडगार करणारा चेंडू विजय पवारचा कारणीभूत ठरला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय मयूर कारंडे. हा देखील विस्फोटक खेळाडू आहे. चांगला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. वाईड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू. पहिली धाव तर वेगात बनवली आहे. 1च धाव ते टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पुढे सरकली आहे. 17 धावा 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मेगा स्क्रीनवरती आपण प्रेक्षकांची गर्दी देखील पाहतोय. 20 बॉलचा आहे खेळ. 33 धावांची गरज. 20 चेंडू 33 धावा हे विजयासाठी समीकरण. आक्रमकता ही बचाव का साधन है. ज्या विकेटवरती धावा येत नाहीयेत त्या विकेटवरती तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. त्यामुळे धाडस दाखवावंच लागेल. धाडस तेच दाखवतात ज्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. आत्मविश्वासाने केलेल्या कोणत्याही कार्याला संकटाची कधीच भीती नसते. मुळात संकट हीच तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा घेतात. यावेळेला परीक्षा आहे फलंदाजांची, परीक्षा आहे गोलंदाजांची. उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघ अजिबात हार मानायला तयार नाहीयेत. मात्र विजयाची माळ कोणत्या संघाच्या गळ्यात पडेल. गुड्डाप्याचा बॉल खराब लेंथ वरचा भिरकावून दिलाय. बॉडी लाईनच्या बाहेर चेंडू फरार. चौकार. मयूर कारंडेने धमाकेदार सुरुवात केली आहे. 4 धावांनी टीमची धावसंख्या वेगात पुढे चालली आहे. 22 धावा. मयूरने देखील दमखम दाखवलाय.
आणि मयूर प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख गोलंदाजांवरती हावी होण्याचा प्रयत्न करतोय. ही क्रिकेटमध्ये रणनीती आहे. प्रतिस्पर्धी टीमच्या प्रमुख गोलंदाजांवरती जर का आक्रमण केलं तर इतर गोलंदाजांचं मनोधैर्य खचतं. तीच रणनीती अनुभवी असलेल्या मयूर कारंडेने इथे वापरली आहे. पहिल्या बॉलवरती त्याने चौकार ठोकलाय. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. युट्यूबच्या माध्यमातून सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचे देखील मनापासून धन्यवाद. 5000 5,500 प्रेक्षक लाजरी क्रिकेट ग्रुपची ही स्पर्धा पाहतायत. प्रत्यक्ष मैदानावरती देखील 5000पेक्षाही जास्त प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांना एकदा विनंती आहे, तुम्हाला लाजरी क्रिकेट ग्रुपची स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा गजर करायला काही हरकत नाहीये. यावेळेला पिच बॉल फुलटॉस बॅट वरती घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आली आहे विकेट. चेंडू सोबत क्षेत्ररक्षकाचा जमलाय मेळ आणि मैदानावरती फलंदाज मयूर कारंडेचा संपलाय खेळ. अमोल षटकाराचं रूपांतर झेलामध्ये करणाऱ्या प्रेक्षकासाठी पारितोषिक होतं. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांच्याकडून 200 रुपये, आनंद नागोळकर यांच्याकडून 100 रुपये आणि डोंगरीचे अध्यक्ष बाळा पावसकर यांच्याकडून 50 रुपये, एकूण 350 रुपयांचं पारितोषिक अमर खोत यांच्या शुभ हस्ते वितरित केलं जात आहे. मूळ यूपीचा हा युवा खेळाडू आहे. हिंदू कॉलनीमध्ये राहतोय. राजू सहानीसाठी आपण टाळ्या वाजूया. हा युवा प्रेक्षक 350 रुपयांचा मानकरी ठरतोय. राजू सहानी, मॅन फ्रॉम यूपी. नवीन फलंदाज रणजित फराटे मैदानामध्ये चाललाय. सिच्युएशन आहे 18 बॉलचा खेळ, 29 धावांची गरज. 2 बलाढ्य संघ, 51 धावा बनवायच्या आहेत. तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला 51 धावांचा पाठलाग चाललाय. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये 18 चेंडू 29 धावा हे समीकरण. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र थोडस वाढलंय. 9.67 हे रिक्वायर्ड रन रेट आहे प्रति ओव्हर. 3 षटकांचा खेळ आहे बाकी. 29 धावांची गरज. कुणाल कदमच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. टीमच्या संघनायकाने नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे याचाच फायदा घ्यावा लागेल गोलंदाज कुणाल कदमला. दुसऱ्या बाजूने टीमची गरज ओळखून पप्पू तोडकर जोपर्यंत मैदानामध्ये आहे त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पप्पू तोडकर हा इंडिया रब्बी देखील खेळलाय. हा इंडियाचा खेळाडू आहे. क्रिकेटवरती त्याचं अतोनात प्रेम आहे. पप्पू तोडकर रब्बी व्हाईस कॅप्टन देखील आहे करंट मध्ये इंडियाचा. यावेळेला खूप वळवलाय, खूप चेंडूला वळवलंय. चांगली गोलंदाजी, फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट केलंय. चांगली गोलंदाजी. कुणाल कदमची किती मोठा खेळाडू असला तरी देखील मी कोणताही दबाव माझ्यावरती घेणार नाहीये. 17 बॉलचा खेळ, 29 ची आहे आवश्यकता. 17 चेंडू 29 धावा हे समीकरण. याही वेळेला चकवलंय. स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरची आता मात्र खराब फलंदाजी आहे. चेंडू एका बाजूला आणि बॅट दुसऱ्या बाजूला, म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी पप्पू तोडकरची आहे. 2 चेंडू डॉट घेतलेत. कुणाल कदम गोलंदाजी मार्कवरती आहे तयार. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा इरादा आणि यावेळेला सापडलाय. लाजवाब गोलंदाजी, प्रेशर क्रिएट केलंय, दबावामध्ये बळी पडलाय आणि महत्वाची विकेट पप्पू तोडकरला जावं लागेल 3ऱ्या गड्याच्या रूपाने तंबूच्या आसऱ्याला. यानंतर पहिल्या सेमीफायनलची नाणेफेक होईल. फ्रेंडशिप चेनवण आणि HYS गोवा दोन्ही संघाचे कर्णधार पहिल्या सेमीफायनलच्या नाणेफेकीसाठी आपण सज्ज राहावं. पहिला सेमीफायनल लाजरी क्रिकेट कुडाळ आयोजित मधील ही पहिलीच 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिला सेमीफिनाले फ्रेंडशिप चेनवण वर्सेस HYS गोवा. सामना अजूनही आहे जोपर्यंत मैदानामध्ये चाललाय. रोहित खरात, रोहितला अजिबात विसरून चालणार नाही. आनंदवाडी देवगडच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये रोहित खरातने जी इनिंग खेळली होती ती अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात असेल. 30 इनिंग इथे आठवावी लागेल. दुसऱ्या बाजूला चांगली गोलंदाजी रिदम मध्ये आहे कुणाल कदम. त्याला एका रिदम मध्ये अजून एखादा चेंडू टाकावा लागेल. मात्र समोर कडवं आव्हान घेऊन रोहित खरात तयार. 15 बॉलचा खेळ, 29 ची आहे आवश्यकता.
15 चेंडू 29 धावा हे समीकरण. आव्हान खूप मोठं आहे, संघर्ष नक्की मोठा होईल. काटेकी टक्कर, हाय व्होल्टेज ड्रामा, चेंडू फळीमध्ये बेटल पाहायला मिळेल. आ देखे जरा किसमे कितना है दम. या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मारो या मरोची लढाई, सेमीफायनल मधील 4थ्या स्थानासाठीची ही आहे लढाई. रिव्हर्स साठी केलाय, कौतुक करावं लागेल. 4 चेंडू मध्ये एकही धाव अजूनपर्यंत खर्च केली नाहीये कुणाल कदमने. कुणालची जादुई गोलंदाजी प्रेक्षकांना आता मात्र आभास होत असेल. कुणाल कदम आपल्या हातामध्ये मिस्टर इंडियाचं घड्याळ घालून गोलंदाजी करतोय का, हा देखील प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. जादुई गोलंदाजी कुणाल कदमची. 4 चेंडू मध्ये एकही धाव त्याने खर्च केले नाहीये आणि समीकरण बदललंय. 14 बॉल 29 धावा. रिव्हर्सीचा प्रयत्न यावेळेला रोहित कराचा आणि चेंडू बोडल्यांच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार. सलग 2 चौकार मंदा नाईक 400 रुपये, सलग 3 षटकार प्रसन्ना गंगावणे 500 रुपये, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये किशोर पेडणेकर, 100 रुपये आनंद नागोळकर. 4 धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात सामना अजूनही आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं अवघड आहे. 13 बॉलचा खेळ, 25 ची आहे आवश्यकता. यावेळेला वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करायचं होतं. रचनात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर रोहित खराचा असफल ठरला. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. एकेरी धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरकते. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात, 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 24 धावांची आहे आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 12 वरती पोहोचलंय. साई मेस्त्री यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. 12 चेंडूंचा खेळ, 24 धावांची आहे आवश्यकता. त्यामुळे हे षटक कोणत्या गोलंदाजाला द्यावं याचा विचार विनिमय खेळपट्टीवरती चाललाय. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या बाजूने कोणता असेल तो गोलंदाज येईल या महत्वाच्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन रोहित खरात 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा त्याने बनवलेत. त्याच्या साथीला आहे रणजित फराटे, 0 धावांवरती तो खेळतोय मैदानामध्ये. 12चा रिक्वायर्ड रन रेटने धावगती राखावी लागेल. 2 षटकामध्ये विजयासाठी 24 धावा बनवायच्या आहेत. लाजरीचे कर्णधार पप्पू पाटणकर यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी या सामन्यात 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. या 12 चेंडूवर सलग 2 षटकार बसले तर पप्पू पाटणकर 500 रुपये, मंदा नाईक 400 रुपये आणि सलग 3 षटकारांसाठी प्रसन्न गंगावणे 500 रुपये. सुंदर मेस्त्री 3 षटकारांसाठी साई मेस्त्री यांच्याकडून 500 रुपये. यानंतर होईल पहिला उपांत्य फेरीचा सामना. मात्र तत्पूर्वी प्रेक्षकांची उत्कंठा आता मात्र शिगेला पोहोचली आहे. युट्यूबच्या माध्यमातून 6200 प्रेक्षक लाईव्ह सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. जसे जसा सामना अजून पुढे जाईल प्रेक्षकांची गर्दी प्रत्यक्ष मैदानावरती आणि युट्यूबच्या माध्यमातून देखील 10,000च्या आसपास प्रेक्षक जातील. यावेळेला लाजवाब फटका, क्या बात है. रोहित खरात आगे छागे और भागे. षटकारासाठी नाना सावंतकडून 100 रुपये. सहा धावांनी टीमची धावसंख्या पुढे गेली आहे. 33 धावा. रोहित ने आता मात्र सांगितलंय मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तब आता है जब हारने का रिस्क हो. चांगला बॉल गोलंदाजाने एक्झिक्यूट केलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या पुढे जाते. 34 धावा. समीकरण तुम्ही पाहताय मेगा स्क्रीन वरती. 10 बॉलचा खेळ, 17 धावांची आहे आवश्यकता. रोहित खराचा झंझावात. अवघ्या 5 चेंडूमध्ये तुफानी 12 धावांची दमदार खेळी. दुसऱ्या बाजूला रणजित फराकटेला साथ द्यावी लागेल तुषार रणदिवीची.
विकेट्स मिळवावा लागेल. गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या महेश साखळकर याच्याकडे आहे अनुभव. मलिंगा या टोपण नावाने त्याला ओळखलं जातं. महेश साखळकरच्या हातामध्ये त्याच्या टीमचं आहे भवितव्य. दुसऱ्या बाजूला रोहित खरात विजय आणि पराभवाच्या मध्ये उभा आहे. ही जोडी फोडावी लागेल महेशला आणि महेशच्या एका खराब बॉलला पाठवावं लागेल. बॉडी लाईनच्या बाहेर सेन्सिबल क्रिकेट इथे दाखवलंय. एकेरी धावेने स्वतःचं खातं ओपन केलंय. टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 35 धावा. 9 चेंडूंचा खेळ, 16 धावांची आहे आवश्यकता. रुळलेल्या वाटेने जाणारे बरेच असतात, परंतु स्वतःची वाट निर्माण करणारा एकटाच असतो. ती विजयाची वाट रोहित खरात निर्माण करेल का की करेल महेश साखळकर आपल्या टीमच्या विजयाचा मार्ग सुकर, हे देखील पाहावं लागेल. चांगला बॉल बॅटवरती घेतला. क्षेत्ररक्षक आहे. कहानी में ट्विस्ट, ये तो सिर्फ टेलर है, पिक्चर अभी बाकी है. सामना इथे टर्न झालाय का हे पाहावं लागेल. ऐन मोक्याच्या क्षणी बहरात असलेल्या रोहित खरातला पाठवलंय पॅव्हेलियन मध्ये. महेश साखळकरने हे काम केलंय. 8 चेंडूंचा खेळ, 16 धावांची आहे गरज. 8 चेंडू मध्ये स्पष्ट होईल लाजरी क्रिकेट ग्रुपच्या कुडाच्या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा कोणता चौथा संघ असेल. याच्यामध्ये आहे केवळ 8 चेंडूंचं अंतर. 8 चेंडू मध्ये विजयासाठी 16 धावांची आहे गरज. शुभम शेके नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. सामना आता मात्र रंगामध्ये आलाय. ऐन मोक्याच्या क्षणी आली आहे विकेट. प्रथमेश नाना देखील खुश झालाय, कारण त्याला रोहित खरातच्या विकेटची अहमियत माहिती आहे. दुसऱ्या बाजूला महेश साखळकरच्या अचूकतेचं देखील आपल्याला उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालंय. खूप चांगला बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. आमचे डोंगरीचे प्रेक्षक देखील खुश झालेत. डोंगरीचा राजा बाळा पावसकर नैसर्गिक गॅलरीमध्ये या सामन्यांचा आनंद घेत असताना आपण त्यांना पाहतोय. डॉट बॉल, टिंब चेंडू, समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 7 बॉलचा खेळ, 16 ची आहे आवश्यकता. 7 चेंडू 16 धावा हे समीकरण. विजयासाठी कोण जाईल उपांत्य फेरीमध्ये. चांगला बॉल ड्राईव्ह केले. कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. विशाल शाह जोपर्यंत चेंडूची फेकी करेल, दुसरी धावेचा प्रयत्न इथे अंगलट येईल का हे पाहावं लागेल. आणि यावेळेला आपल्या घरट्यापासून पॉपिंग क्रीज पासून दूर राहिलाय फलंदाज. धावबाद झालाय. आ बैल मुझे मारवाली कामगिरी. रणजित फराटेला जावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला व्यक्तिगत 1 धावेचं त्याने योगदान दिलंय. आणि समीकरण मेगा स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 15 धावांची आहे आवश्यकता. 6 चेंडू 15 धावा. कोण जिंकेल हा सामना. संजयजी भोगटे, प्रवीणजी नेरुरकर यांचं व्यासपीठावर मनपूर्वक हार्दिक लाजरी स्वागत. श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांतजी धुरी, आपल्याला ही विनंती, आपण मान्यवर कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. अमोल. 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची आहे आवश्यकता. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये चालणारी ही लढत. कृपया सामना लगेच चालू करायचा आहे. टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाहीये. विकी मुंडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आमचे घावणेकर मामा वॉटर बॉयचं काम करतात. क्रिकेटवरती त्यांचं खूप प्रेम आहे, अतोनात प्रेम आहे. आणि गोवा राज्य, महाराष्ट्र, कर्नाटक येथील जे सगळे खेळाडू आहेत ते नक्की यांच्या संपर्कात असतात. सूर्या गावकरच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला टीमच्या संघनायकाने. सूर्या आपल्या टीमला विजय मिळवून देईल की सूर्याच्या आक्रमक गोलंदाजी वरती विस्फोटक फटकेबाजी पाहायला मिळेल. 6 बॉलचा खेळ, 15 ची आहे आवश्यकता. 6 बॉलमध्ये 15 धावा चेस करून फलंदाज संघाने जर सामना जिंकला तर श्री साई स्पोर्ट्सचे मालक प्रशांत धुरी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिकांची खैरात होते. शेवटचे षटक टाकण्यासाठी गोलंदाज कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सूर्या तयार. सूर्यकुमार यादवने वर्ल्ड कप मध्ये घेतलेला झेल
तो झेल नव्हता तर तो वर्ल्ड कप होता. यावेळेला हा सूर्या आपल्या टीम साठी ही मॅच जिंकून देईल का हे देखील पाहायचंय. या षटकामध्ये 6 चेंडू 15ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार. शुभम शेके ऑप्टिकच्या बाहेर बॉल आणि खराब क्षेत्ररक्षण. 2 धावांची लहर मैदानामध्ये पाहायला मिळाली. तिसरीचा प्रयत्न अजिबात होणार नाहीये. यावेळेला खराब चेंडू टाकलाय. वाईट बॉलचा सिग्नल देखील पंचांनी कळवलाय आणि 22च्या 2 धावा एकूण 3 धावा टीमच्या खात्यामध्ये ऍड होतील आणि कदाचित हा चुकीचा बॉल त्याच्या टीमला या स्पर्धेला टाटा गुड बाय करायला लावेल का. 6 बॉलचा खेळ 12 धावांची आहे आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. अशा वेळेला असे गोलंदाजी करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरल्यासारखी ही गोलंदाजी मार्कवरती असणाऱ्या सूर्याची. खूप खराब चेंडू त्याच्या माध्यमातून टाकला गेलाय. त्याला कमबॅक करावं लागेल. क्षेत्ररक्षणामध्ये नक्की बदल झालाय आणि हा थोडासा वेळ घेतलाय नानाने. चला लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगली गोलंदाजी अपेक्षित सूर्याकडून. नाना बहुधा त्याला कान मंत्र देताना आपण पाहणार आहोत. सुबह की चाय और बड़ों की राय समय अनुसार लेनी चाहिए. यावेळेला दिलेला कान मंत्र नानाचा किती सफल ठरेल. 6 चेंडू मध्ये 12 धावांचं लक्ष्य आहे. धाडसकल गोवा क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित करण्यासाठी शेवटचं षटक निर्णायक. चांगला बॉल पडल्यानंतर थोडस वळण घेतोय. काही समजलं नाहीये स्ट्रायकिंग एंडच्या बॅटरला. शुभम शेके डॉट बॉल घेतलाय. समीकरण बदललंय. 5 चेंडू 12 धावा. 5 चेंडू 12 धावा हे समीकरण. गोलंदाज तयार. बॅटर तयार. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर. खरा बॉल. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना पंजाब टू हरियाणा केली जाते तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाजाला दंडित केलाय आणि एका दंडात्मक धावेने टीमची धावसंख्या पुढे गेली आहे 40. 5 बाद 40 धावा. 4 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. 13.20 रिक्वायर्ड रन रेट आहे. 5 चेंडू मध्ये 11 धावा बनवायचे आहेत. याही वेळेला खराब लाईन आणि लेन. हे प्रेशर आहे. ज्या वेळेला डोंगरीचा राजा बाळा पावसकर आमच्या नॅशनल प्रेक्षक गॅलरी मधून या सामन्याचा आनंद घेत आहेत. सगळे प्रेक्षक खुश झालेत. समीकरण तुम्ही पाहताय. 5 चेंडू 10 धावांची आहे आवश्यकता. हकीकत से लड़कर जो हालात को बदल दे. हकीकत से लड़कर जो हालात को बदल दे. खिलाड़ी वही जो मैच का रूप बदल दे. अशा परिस्थितीमध्ये कोणता खेळाडू या सामन्याचं चित्र बदलवेल. इतिहास एका दिवसामध्ये होत नाही मात्र इतिहास एक दिवस नक्की होतो. यावेळेला इतिहास रचला जाईल का. फलंदाज तयार. और पिच बॉल बॅटची आतली कडा. एकच धाव ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. यष्टीरक्षकाच्या मागे हा बॉल क्षेत्ररक्षण केले गेले. थर्ड मॅनला टीमची धावसंख्या पुढे जाते. 42 धावा. 4 चेंडूंचा खेळ 9 धावांची आहे आवश्यकता. एक मोठा फटका अति गरजेचा. आजारी माणसाला ज्या पद्धतीने सलाईनची आवश्यकता असते अगदी त्याच पद्धतीने फलंदाजी करणाऱ्या तनुष स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला धावांची आहे आवश्यकता. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल. एक मोठा फटका सामन्याला टर्न करेल. सामना जिंकण्याची दोन्ही संघांना समान संधी. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. कोण जिंकेल हा सामना हे सांगणं उघड झालंय. 4 बॉलचा खेळ 9 धावांची आहे आवश्यकता. गोलंदाज तैयार. बैटर तैयार. आ देखे जरा किसमें कितना है दम. खोल टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेनचा. क्या बात है. चांगला बॉल. प्रेशर मध्ये प्रेशर रिलीज करणारा बॉल. गोलंदाजी मार्कवरच्या सूर्याचा 3 चेंडूंचा खेळ
9 धावांची आहे आवश्यकता. कोणाचा असेल खेळ चांगला, कोणाची येईल वेळ चांगली. 3 बॉल स्पष्ट करतील. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या उपांत्य फेरीमध्ये कोणता चौथा संघ प्रबळ दावेदार ठरेल. 3 चेंडू स्पष्ट करतील, 9 धावा स्पष्ट करतील. 3 चेंडू 9 धावा हे समीकरण. लाजवाब आयोजन, सुंदर आयोजन, अथक परिश्रम, मेहनत. कुडाळ वासियांसाठी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरतंय. रिजवान शेख यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. रिव्हर्सचा डेम क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला चेंडू बॉर्डरच्या बाहेर फरार. चौकार चौकार चौकार. प्रेक्षक खुश झालेत. जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते आता मात्र उभे झालेत. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा सामना होईल. मात्र सुपर से भी ऊपर वाला ये मुकाबला. डोंगरीच्या प्रेक्षकांचे देखील स्वागत आहेत. प्रेक्षकांची अपेक्षा आहेत की सामना टाय व्हावा, सुपर ओव्हरचा सामना व्हावा. मात्र माझी अपेक्षा काहीतरी वेगळी आहे. हा सामना टाय व्हावा, सुपर ओव्हर व्हावी, सुपर ओव्हरचा सामना ही टाय व्हावा, बॉल आउट व्हावं, बॉल आउट ही टाय व्हावं, नाणेफेक व्हावी आणि त्या नाणेफेकीचा कॉइन असा पडावा, तो कॉइन उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावेत. 2 बॉल 5ची आहे आवश्यकता. 2 चेंडू 5 धावा. कोण जिंकेल हा सामना? प्रेशर आहे, प्रेशर वाल्या सामन्यामध्ये कोणता खेळाडू आपल्या टीमला जिंकून देईल? ऑफस्टिकच्या बाहेर बॉल रिलीज केलाय काय पाहावं लागेल. आणि यावेळेला शफल क्रॉस झालाय आणि त्यामुळे वाईड लाईन वाढली गेली आहे. डॉट बॉल. 1 चेंडू 5ची आहे आवश्यकता. सुपर ओव्हरचा सामना होईल का? प्रेक्षकांना काय वाटतंय? सामना आवडला असेल तर लाजरी क्रिकेट ग्रुप साठी एकदा टाळ्यांचा गजर नक्की करा. कुडाळ वासियांचा आवाज ऐकायचा आहे. शेवटचा बॉल. ज्यांना हृदयाचा आजार आहे, ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांच्यासाठी हा चेंडू नाहीये. शेवटचा बॉल. हृदयाचे ठोके वाढायला लागले आहेत, हार्ट बीट्स वाढायला लागली आहेत. 72 वरून 172च्या पलीकडे गेले आहेत. शेवटचा बॉल. 5 धावांची आवश्यकता. षटकार मारला तर फलंदाजी करणारा संघ सामना जिंकेल. चौकार आला तर सामना टाय होईल. डॉट बॉल आला, 2 धावा आल्या तर क्षेत्ररक्षण करणारा संघ सामना जिंकेल. कोण असेल उपांत्य फेरीचा प्रबळ दावेदार? धारसकल गोवा की तनू स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी? वाईड बॉलचा सिग्नल. वाईड बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. अतिरिक्त धाव ऍड होईल टीमच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. शेवटचा बॉल. 4 धावांची आहे आवश्यकता. चांगला बॉल. यावेळेला गोलंदाजी मार्गाच्या सूर्या गावकरचा आणि हा सामना जिंकलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या धारसकल गोवा क्रिकेट टीमने. उपांत्य फेरी मधला प्रवेश धारसकल गोवा क्रिकेट टीमचा निश्चित झालाय आणि या स्पर्धेला तनू स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमला टाटा गुड बाय करावं लागतंय. मात्र खूप चांगला खेळ तनू स्पोर्ट भटवाडी सावंतवाडी क्रिकेट टीमने देखील केला आणि तितकाच चांगला खेळ धारसकल गोवा क्रिकेट टीमने केला. दोन्ही संघांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद अमोल. पहिल्या सेमीफायनलचा थरार नाणेफेक होते.
या स्पर्धेत मालिकावीरासाठी पारितोषिक आहे रोख रुपये 10,000 आणि हे 10,000चं पारितोषिक ज्यांनी प्रायोजित केलंय ते सन्माननीय गुरुभाई सामंत यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक होते.